वनामध्ये 20 वर्ष सेवा केली लक्ष्मण महाराजांनी. आपण चरित्र ऐकून आहोत महाराजांचं. 20 वर्ष सेवा केली आणि 20 वर्ष सेवा केल्यानंतर साक्षात फलसिद्ध महास्वामीजी त्यांच्या समोर प्रकट झाले दिव्य स्वरूपाने, दिव्य अशा देहाने. म्हणजे ही संतांची ताकद आहे. कारण संत हे स्वेच्छा प्रारब्धाने जन्माला आलेले असतात, अवतरित झालेले असतात आणि संतांमध्ये ते सामर्थ्य असतं आपल्या सद्गुरूंना बोलवण्याचं. आणि ते सामर्थ्य लक्ष्मण महाराजांमध्ये होतं. त्यांनी फलसिद्ध माऊलीला हाक मारली. 20 वर्ष साधना करून फलसिद्ध माऊली प्रगट झाली आणि प्रगट होऊन त्यांनी लक्ष्मण महाराजांना आशीर्वाद दिला. आशीर्वाद असा दिला की 5509 अभंग लिहूनच घेतले. त्यापेक्षा जास्त रचना आहेत लक्ष्मण महाराजांच्या. आणि ही ताकद आहे फलसिद्ध महास्वामीजींची. हे सामर्थ्य आहे एका योगी पुरुषाचं. कारण माणसाचं मन देखील परिवर्तित करून टाकतं. कारण तुम्ही आम्ही जीव जेव्हा या संसार दुःखामध्ये अडकला असतो, संसारामध्ये व्याप्त झालेले असतो, संसार बंधनामध्ये मग्न झालेले असतो, तेव्हा कुठेतरी वाटतं माणसाला. कारण संसारामध्ये हा जीव सुख शोधण्याचा प्रयत्न करतो की या गोष्टीतून मला सुख मिळेल, त्या गोष्टीतून सुख मिळेल. आपल्या मुलात सुख शोधतो, पण मुलापासून सुख मिळतोय का? अजिबात नाही. आता मुलं काय करतायत? नोकरीला लागतायत. नोकरीला लागून लग्न झालं, पत्नी आली, पत्नी घरी, मायबाप वृद्धाश्रमामध्ये. अशी अवस्था. कारण हा समाज संस्कार विहीन झालेला आहे आणि संस्काराची आवश्यकता आपल्याला आहे. आणि या संस्कारासाठी आपल्याला आधी ते तत्व, मग ते तत्व आपल्याला मातेकडून संस्कार मिळतात, आपल्या पित्याकडून संस्कार मिळतात, आपल्या आचार्यांकडून संस्कार मिळतात. म्हणून आपली संस्कृती सांगते मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव. या 3 व्यक्तींकडून संस्कार मिळतात. या संस्कार मिळतात आणि ते संस्कार आपल्याला मिळवण्यासाठी आपल्याला मातृभक्ती करावी लागते. पण आपण काय करतो? शिवहर